ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण आपल्या शरीरामध्ये जी म्हणतात ना आपण की आतला देव, प्रत्येकाच्या म्हणजे आतमध्ये शरीरामध्ये देव असतो, एक देव नावाची एक शक्ती असते. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत एक सोप्या भाषेमध्ये. पण त्यापूर्वी आज चिरंजीव ओंकार नागवेकर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तर त्यासाठी मी प्रार्थना पण करतो की त्याला चांगलं सुख समाधान आरोग्य लाभावं, त्यानं जीवनात खूप काही प्रगती करावी, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करून आपला हा कार्यक्रम सुरू करतो. तर मंडळी, प्रत्येक माणसाच्या, स्त्री असो पुरुष असो, सर्वांच्या म्हणजे आतमध्ये शरीरामध्ये एक दैवी शक्ती असते. फक्त ती शक्ती खूप मोठं काही काम करू शकते, प्रत्येकाच्या शरीरातली, असं कुणाच्यात नाही असं नाही. फक्त ती शक्ती चालवण्यासाठी आपण चांगले असायला पाहिजे. आपण म्हणजे समजा एक उदाहरण घेऊ. मी जर चांगला विचार केला, काही अपेक्षित केलं मनाला चांगलं तर ती शक्ती तशा पद्धतीनं काम करते. आता हे असं का सांगायचं तुम्हाला, कारण खूप वेळा माझ्याकडे अशा म्हणजे नकारात्मक विचाराचे लोक येतात. त्यात स्त्री पुरुष दोन्ही असतात, पण स्त्रिया जास्त प्रमाणात असतात. कारण एक निसर्गानं त्यांना एक तसं दिलेलं आहे की थोड्या थोड्या गोष्टीवर ते अति भावुक होतात. त्यामुळं ते जसं विचार करतात त्या तशा पद्धतीनं घडतं जास्त. तसं पुरुषाच्या बाबतीत बी घडतं. मित्र म्हटलं ना, प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. आपण जसा विचार करावा, आपल्या मनानं आपण विचार केला, तसं ती मधली शक्ती जागृत होते आणि तसं कार्य करायला चालू करते. आपण ज्या पद्धतीनं एखाद्या गोष्टीवर संशय घेतला काही आहे, तर ते वास्तविक तसं नसतंय ते, पण विचारामुळे, तसा विचार केल्यामुळे मधली शक्ती तसं निर्माण करते आणि ती तसं घडतं. तसं अलग लक्षात तुमच्या समजायलंय का मी काय बोलतोय ते? आपण समजा एखाद्या, खूप वेळा काय होतं, एक मानसिक आजार म्हणतो ना आपण, मानसिक आजार, कुठलाही आजार असतो, मानसिक आजार म्हणजे काय नेमकं, हे वेगवेगळ्या व्याख्या त्याच्या असू द्या त्या, पण एक सोप्या गोष्टीतली सांगतो तुम्हाला की आपण एखाद्या अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टीचा विचार केला आपण, तर ते तयार होतं, शरीर त्या पद्धतीनं काम करतं. ते म्हणजे मधली शक्ती तशी करायला चालू करते आणि ते होतं तसं. समजा तुम्हाला काही आजार नाही, तुम्ही निरोगी आहात, तुम्ही निरोगी आहात, पण किंचित कुठंतरी तुम्हाला जाणवलं, अगर कुणी काही गप्पा गोष्टीतून सांगितलं आपल्याला की तुम्हाला असं वाटतंय, तुमचं एखाद्या गोष्टीत अपयश आलं, तुम्हाला काही असेल, तुमच्या जीवनामध्ये कुठलं अपयश आलं असेल आणि सहज कुणीतरी म्हटलं की नाही, तुमच्याकडे तुम्हाला कुणीतरी काहीतरी केलंय, करणी केली, त्याच्यामुळं असं झालंय. अगोदर तुम्ही सुरुवातीला नाही ती विश्वास ठेवत पटकीनी, परंतु परत एखादी गोष्ट तशी घडली तर नक्कीच तुमच्या मनामध्ये तसा विचार होतो चालू, आणि त्या पद्धतीनं
मग प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला तसंच जाणवतं. काही घडलं की नाही, हे आपल्याला कुणीतरी काहीतरी करायले, काहीतरी करायले. मग ही आतली शक्ती तसं तयार करते ते तुम्हाला. तुम्ही विचार आणताना मनामध्ये त्या पद्धतीने होतं ते तसं. खूप वेळा असं काही नसतं, काही काही वेळेस वास्तविक काही गोष्टी नसतात, परंतु आपल्या मनातील कल्पना त्या गोष्टी खरं समजतात आणि तसं आपल्या बाबतीत घडत राहतं. एक सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस आपण मनातून कुठलीही गोष्ट एकदम आतल्या मनातून ती करण्याचा प्रयत्न केला, अग्रीचा प्रगट केली, तर ते तसं घडतं बरं का, तसं होतं. फक्त चांगला विचार करायचा, चांगलं कल्पना करायची का वाईट करायची ही जनतेनं ठरवायचं. मधली शक्तीला काही कळत नाही, तिला ज्ञान नसतं तसं काही. ती तुमच्या मनाच्या रिमोटवर चलत असते. तुम्ही जसा विचार कराल ना, तसा विचाराप्रमाणे ते काम करायला लागते. तुम्हाला मी छोटं उदाहरण म्हटलं ना, समजा व्यसनाधीश लोक, खूप व्यसनाधीश, साधेशीम पण नाही, खूप व्यसन करणारे, समजा दारू वगैरे घेतात लोक, त्यांच्याकडे पैसा बी नसू द्या काही काही वेळेस, आणि त्यांच्या मनानं, आतल्या मनानं जर ठरवलं ना की आपल्याला आज दारू कशी प्यायचीच, आपल्याला प्यायची आज, त्यांनी पैसा नसू द्या, त्यांच्याकडे काही नसू द्या, काही नसू द्या, तरी त्यांना ती दारू मिळते. जे का हे माझा कार्यक्रम ऐकत असतील पिणारे व्यसनाधीश लोक, त्यांनी अनुभवलं असेल. त्यांच्याकडे 1 रुपया नसू द्या, पण त्यांचं आतलं मन लय प्रभावी असतं त्यांचं व्यसनाधीश माणसाचं, कारण त्याचं मन एकाग्रता झालेलं असतं. फक्त ते वाईट मार्गाला लागतं ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहेत फक्त. मग ती काय, त्यांनी जर ठरवलं आज दारूच प्यायची, आज आपल्याला दारूच प्यायची, काही हो, घरच्याकडून पैसे नाही कुणी दिले, काही नाही दिलं, काहीतरी, पण त्या दिवसभरात ती दारू पिणार म्हणजे पिणार, 100% पिणार. कसं काय? पैसा बी नाही, कारण त्यांचं जे मन आहे एकाग्रता झालेलं, आणि मधली शक्ती त्या पद्धतीनं ते तयार करतं पुढे. मग त्यांना दोस्त तरी भेटतील, अगर कुणाकडं खोटं नाटक गप्पा गोष्टी काही म्हणून त्याच्याकडून 10-5 रुपये उकळतील, काढतीलच, पण ती पिणारच, 100% पिणार, कारण तशा पद्धतीनं वातावरण तयार करतं. मधली शक्ती कामच करून घेते त्यांच्याकडून. तुम्ही त्या पिदळ्या माणसाचा आपण म्हणतो, अगर व्यसनाधीश माणसाचा आपण वाईटच म्हणतो, पण त्याच्याकडे एक शक्ती लय भयानक असते, ती प्रभाव त्याचा लय असतं भयानक. आपला बी असू शकतो, पण आपण तेवढं सांगत नाहीत, आपण कुठल्या गोष्टीचं एवढं मनातून घेत नाहीत. व्यसनाधीन माणसाला ते अत्यंत गरज असते त्याची, प्यावाच लागतं, म्हणून त्यांना ते तसं तयार होतं निर्माण. मग ती काही करतील, चोरी करतील, लबाडी करतील, एखादी वाईट घटना करतील, पण ती पिणार म्हणजे पिणार, त्यांना ती मिळणारच. तसं आपल्या सुद्धा बाबतीत आपण पेण्याचं नाही, अगर वाईट करायचं नाही, आपण जर चांगल्या गोष्टीसाठी जर इतक्या मनातून मागं लागलोत ना, मनातून, तर ती मिळती, लक्षात घ्या. तेवढं मन आपलं प्रभावी केलं पाहिजे, आतल्या शक्तीला सांगितलं पाहिजे, बरोबर काम करते ते. खूप लोक निराश आहेत की बाबा मला असंच होतं, मला अपयश येतं, मला अमुकच होतं, तमुकच होतं, हेच केलं तेच केलं. पण तुम्ही कधी त्या शक्तीचा वापर करून घेतलाय का? तुम्ही म्हणाव मला काही झालेलं नाही, काय, मला काही नाही झालेलं, मला कुणी काही करू शकत नाही, काही नाही, काही नाही, कुणीही करू शकत नाही, कारण मी देवाची पूजा अर्चा जप मंत्र बोलत असतो, देवाची सेवा करत असल्यामुळे माझ्या सभोवताली एक कवच निर्माण झालेलं आहे. असं मनाची तयारी करा, आणि त्या कवच केल्यामुळे मला कुठलीही वाईट शक्ती शिवणारही नाही, काहीच करू शकणार नाही.
अशी मनाची पक्की तयारी करा. मनामध्ये तशा पद्धतीनं आणा तुम्ही. मग काय करतं, तसं मनात आणल्यानंतर आतली जी शक्ती आहे आपल्या, आपण तिला दैवी शक्ती म्हणतो. आपल्या मनाच्या याच्यावर रिमोट आहे, तिचं मनावर रिमोट कंट्रोल करायचंय. आपण चांगल्या विचारानं असं म्हणत राहिलो, अगं सतत आपला विचार तशा पद्धतीने असेल तर काय होतं, ती आतली जी शक्ती आहे ती तसं काम करायला चालते. आणि खरंच आपल्याला कुठलं काही झालेलं नाही, आपल्याला कोणी काही करू शकत नाही, असं एक निर्माण करते कवच. आणि कवच निर्माण केल्यानंतर आपल्याला खरंच काही होत नाही. पण आपण तसं करत नाही. आपण तसं करत नाही, म्हणून आपल्याला हे असं होतं. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही वयस्कर झालात खूप, आणि हे दुखायलं ते दुखायलं, अमुक होईलं तमुक होईलं, हे चाललेलं असतं तुमच्या मनामध्ये सारखं सारखं. मग आता आपलं वय झालेलं आहे, मग आपल्याला हे उचलत, आता कसं करू, हे करतात. म्हणून तसंच ते मधलं जे आहे ना यंत्रणा म्हटलो ना आपण, दैवी शक्ती, ती तसंच काम करायला चालू करते. पण तुमच्या ह्या मनानं, जे वरलं मन आहे आपलं, ह्या मनानं जर ठरवलं की मी अजूनही 20 वर्षाचा तरुण आहे, मी ही गोष्ट करू शकतो, उचलू शकतो, ही वजन करू शकतो, एखादी गोष्ट उचलायची आहे, अगर चालायचं आहे आपल्याला खूप दूर, मी रनिंग करण्याची आहे, नाही माझं वय झालं, मला कुठलं पळता येईल, मला कुठं चालणार, हे ठरलं की तसंच तुम्ही चालणार नाही. पण तुम्ही जर ठरवलं की आता मी 20 वर्षाचा मुलगा आहे, मुलगी, मी आत्ताही टन 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 चालू शकतो, हे वजन उचलू शकतो, तुम्ही मनाची तशी तयारी केली, रिमोट चालू केलं की आतली जी दैवी शक्ती आहे ना, ती तशा पद्धतीनं आपल्यामध्ये निर्माण करते शक्ती. आणि खरंच आपण 20 वर्षाच्या मुलांसारखं, मुलींसारखं उचलू शकतात, करू शकतात, पळू शकतात. सर्व गोष्टी आपल्या ह्या मनाच्या रिमोटवर आहेत. आतलं जागृत मन, जे आपण दैवी शक्ती म्हणतो, तिला कसं हँडल करायचं, कसं चालवायचं, हे आपण ठरवावं लागतं. खूप बऱ्याचशा गोष्टी आपल्याला तिच्याकडून करून घ्याव्या लागतात. तिला काही कळत नाही, ती भयानक फार मोठे अफाट शक्ती ती, पण तिच्याकडून काय करून घ्यायचं काय नाही हे आपण ठरवतो. आपण वाईट ठरवलं, वाईट करायला लागते, चांगलं करायचं सांगितलं तिला की चांगलं करते, लक्षात घ्या. पण बऱ्याच जणांना माझं बोलणं हे पण समजलं नसेल. हे तुम्ही बारकाईनं ऐका फक्त मी काय म्हणतोय ते. कारण आपल्या आतील शक्तीला आपण नियंत्रित करू शकतो, आणि ती फार मोठी शक्ती, ती काही करू शकते. फक्त तिच्याकडून चांगलं कार्य करून घ्यायचं काम आहे आपलं, चांगलं काम तुम्ही ठरवावं. तुम्ही चांगल्या विचारानं काही करायचं ते ठरवा. तुम्हाला अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते. फक्त तुमचं रिमोट त्या पद्धतीनं चालवायचं, मधल्या दैवी शक्तीवर बरोबर काम करते. खूप लोक निराश, हे माझ्या जीवनात असंच का, माझ्या जीवनात तसंच का, कुणाचं काही झालंच का, हे रडगाणं, हे रडगाणं बंद करा. तुम्ही उत्साहानं चला. तुम्ही उत्साहानं राहिलात ना की मधली शक्ती उत्साहानं काम करते. तुम्ही रडल्यावनी, मरक्यावनी, मला असंच होतं, माझं हेच दुखतं, माझं तेच दुखतं, माझं अमकच होईल, माझं कुबडच दुखायलं, कुठं हेच होईल, की ते तसंच काम करते हो. हे झटकून टाका. हे आळस आहे ना, हा झटकून टाका एकदम. निराशा, खूप जणाला आपलं हे नाही, माझ्या जीवनात नाही, असं नाही म्हणून निराशानं बसतात. काय, तुमच्या आतल्या शक्तीला जागृत करा. एक तुम्हाला अजून सोपी गोष्ट सांगू का, आपण एखादा चित्रपट पाहतो, अगर तुम्ही मालिका पाहत असताल, कुठले तरी कथानक जे
चित्रपटात जसं समजा पात्र असतात ना, कुणी आई, वडील, भाऊ सगळे म्हणजे नाते गोते काही काही जे असतं ना एखाद्या कथेमध्ये जे पात्र असतात, भूमिका असतात. प्रत्येकाला भूमिका वेगवेगळी असते. हिरो असतो, हिरोईन असते. हं? हं? आपल्याला हिरोची नाही आली भूमिका, अगर हिरोईनची नाही आली, पण इतर भूमिका आल्यात ना, जी भूमिका तुमच्या वाटेला आली त्या याच्यातली, ते भूमिका व्यवस्थित पार पाडणं, चांगली वटवणं हे तुमचं काम आहे. जसं चित्रपटामधील भूमिका आपण साकार करतात मंडळी त्या, तसं आपल्या जीवनामधला हे जीवन चित्रपट आहे. जीवन म्हणजे आपलं हे चित्रपट आहे, एक नाटक आहे समजा. आणि आपल्या वाटेला आली भूमिका आहे, आपल्या स्वतःच्या वाटेला जी आली भूमिका ती चांगल्या प्रकारे कशी होते हे पाहायचं असतं. ते चांगल्या प्रकारे आपली कशी चांगली करता येईल, निराश व्हायची नाही. मला असं काही तसं नाही. ही भूमिका आली ना आपल्या वाटेला, ती चांगली कशी होईल ते पार पाड. प्रत्येक गोष्टी निराशा निराशा निराशा. दुसऱ्याचा विचार करायचा नाही, दुसऱ्याच्या ताटात काय ते बघायचं नाही. आपल्या ताटात काय ना ते खा, मन लावून खा आणि तृप्त व्हा. प्रत्येकाला वेगवेगळ्या जीवनामध्ये प्रत्येकाला सर्व काही भेटत नसतं. वेगवेगळं प्रत्येकाला कुठली ना कुठली अपुरी गोष्ट ठेवलेली आहे. कुणालाही परिपक्व दिलेलं नाही देवानं. काही ना काही कमी दिसलं असतं. तुम्हाला वाटतं मोठं श्रीमंताला काय कमी काय, अरे नुसता पैसा दिलाय पण बाकी बऱ्याचशा गोष्टी नाही दिल्या त्याला आनंद नाही दिलेला. तुम्हाला माहित नाही. कारण माझ्याकडे खूप श्रीमंत लोक पण येतात आणि गरीबही येतात, मध्यमवर्गीय येतात. असं नाही. प्रत्येकाला काही ना काही अडचण नाही, काही ना काही आहे प्रॉब्लेम. फक्त आपण त्यांची कुणाचीही बरोबरी करायचं नाही, काही नाही. आपल्याला जी भूमिका आली आणि आपल्या मनामध्ये चांगलं आपण कसं तिला करून घ्यायचं, आपल्याला जे जसं पाहिजे तसं करून घ्यायचं. आपल्याकडे रिमोट दिलाय देवानं, आपल्या शक्यता त्या पद्धतीचा वापर करा चांगला आणि आनंदाने जी आपल्या ईश्वरानं दिलंय ते आनंदाने स्वीकारून ते चांगलं कसं होईल हे बघायचं. आपण म्हटलं ना की आपण जसं निराश माझं हे होतं, मला ते होतं, ते झटकून टाका, ते काही ठेवू नका. तुम्हाला चांगलं कल्पना चांगली करा, ते मधली शक्ती चांगलं काम करायला चालू करते. तुम्ही मनात मला दुखतंय म्हणा, ते मध्ये दुखण्याचं तयारी करते, शरीरामध्ये दुखणं तयार करते ते. तुम्ही मनामध्ये आनंदाचं रिमोटवर बटन दाबा, तुम्हाला आनंद मिळेल. दुःखाचं बटन दाबा, दुःख मिळेल. म्हणजे मधलं ती यंत्रणा चालू करते हो तसं. मग आता तुम्हीच ठरवायचं की तुम्हाला काय व्हायचं, कसं बनायचं, तुम्हाला शरीर कसं चालवायचं, तुम्हाला आजार हवाय का. माझं हे दुखतं, माझं डोकं दुखतं, माझं कुबडच दुखतं, मानकडंच दुखायलं, तेच दुखायलं, हेच होईलं, मला निराशाच येईल, मला जीवनात अपयशच येईल वगैरे वगैरे वगैरे, मला कुणीतरी काहीतरी केलं येच म्हणूनच माझं हे दुखतंय. कुणीतरी माझ्यावर नियंत्रण करतंय, माझ्या शरीरावर नियंत्रण करतंय, मला ते यश येऊ देत नाही. हे असे विचार करायचे आहेत का तुम्हाला. तुम्ही तसे विचार करतात म्हणून तुम्हाला तसं होतं. तुम्ही चांगले विचार करा, चांगलं होईल. समजत आहे ना. काही समजत नसतं तर मला मेसेज करा, ही समजलं नाही म्हणून. मी कितीही सांगतो असं, प्रत्यक्ष आल्यास सुद्धा बोलतो मी अशा गोष्टी, पण नाही लक्षात येत तुमच्या. आपल्या मनातल्या शक्तीला चांगलं सांगा. चांगलं अजून एकदा शेवट जाता सांगतो की मला काही झालेलं नाही, मी तंदुरुस्त आहे, निरोगी आहे. मी निरोगी आहे. तुम्हाला रोग कुठलाही त्रास देणार नाही, कुठलाच रोग त्रास देणार नाही. कुठलाही रोग त्रास देणार नाही. मला काही होत नाही, तुम्हाला काहीच होणार नाही. मला अमुक होतं म्हणलं की तमुक झालंच.
बरं असो, खूप बोलायला आहे ह्याच्यामध्ये. मी पाठीमागे एकदा मनातल्या शक्तीबद्दल बोललेलो आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये. पण आता काही बोलायची गरज नाही जास्त. तर आपलं हे जे आहे कार्यक्रम आपला शंका समाधान हा आटोपता घेतो आणि आपला निरोप घेऊन परत एकदा आपल्याला जाता सांगतो की तुम्ही चांगला विचार करा, चांगलं होईल. वाईट विचार करा, वाईट होईल. हं? तर मंडळी, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि